पक्ष महाराष्ट्रातले काल चीफ इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचे जे आहेत त्यांना भेटायला गेलेलो. त्यांना आम्ही एक निवेदन दिलं आणि निवेदनात त्यांना आम्ही महाराष्ट्रातल्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यातल्या अनंत चुका दाखवल्या. अनंत चुका दाखवल्यानंतर त्या ठिकाणी सीओ यांनी आम्हाला असं आश्वासित केलं की केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमचं हे सगळं म्हणणं आम्ही पाठवतो. या याद्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर सुरुवात करू. दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र निवडणूक आयोग जो आहे, राज्य निवडणूक आयोग, त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत असं त्यांनी सुचवल्यामुळं आज त्यांचे प्रश्न आणि दोघांचे प्रश्न मिळून आज आम्ही त्यांची भेट घेतली. कालच्याप्रमाणे सर्वच विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी गेले. काही महत्त्वाचे एव्हिडन्सेस आम्ही दाखवले, काही पुरावे त्यांना दाखवले आणि त्या पुराव्याच्या सहित आम्ही आज त्यांना काही माहिती दिली. या पुराव्याच्या बरोबरच आम्ही त्यांना पत्रही दिलेलं आहे. पत्र देत असताना मतदार यादीत मोठ्या प्रमाणात मतदारांचे पत्ते अपूर्ण, चुकीचे घातलेले आहेत, घर क्रमांक चुकीचे आहेत, तसेच प्रत्यक्षात संबंधित व्यक्ती त्या मतदार यादीत नोंद आहे ती त्या पत्त्यावर राहत नाही. मी काही उदाहरणं त्यांना दिली. त्यामध्ये मुरबाडमध्ये जे मतदार आहे, मुरबाड मतदारसंघामध्ये, त्या मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक 8 मध्ये 400 मतदारांचं एक घर आहे. 400 मतदार आहेत की ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे, म्हणजे घर नंबर डॅश आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर 211 वरती 450 मतदारांचं घर क्रमांक 0 लिहिलेलं आहे. कामठी विधानसभामध्ये देखील 867 मतदारांचं घर निरंक आहे, घर नंबरच नाही. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत, म्हणजे एका व्यक्तीला 8-8, 5-5, 4-4 वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे. एपिक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपल्या सगळ्यांची खात्री होती, पण मतदार याद्यामध्ये अनेक वेगळ्या एपिक नंबरची माणसं आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिली. त्यामुळं नालासोपारा मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेचं नाव एपिक वेगळ्या एपिक ID सह 6 वेळा नोंदवलेलं आहे. आणि आपणच 12 ऑगस्टला विविध न्यूज चॅनेलने माध्यमांमध्ये पुराव्यासह हे दाखवलं. 12 ऑगस्टला आपण दाखवलं. दुपारी 3 वाजता आमच्या पक्षाने, आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं तर आपण म्हणतात ती वस्तुस्थिती याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन. आणि 6 वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची, म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव हे त्या ठिकाणाहून काढण्यात आलं. आमचा प्रश्न हा आहे की